महाराष्ट्र नगरपंचायत नगरपरिषदा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे विजय जल्लोष भाजपाच्या वतीनं साजरा करण्यात आलाय। भारतीय जनता पार्टीच्या वर्तकनगर येथील कार्यालयात हा जल्लोष करण्यात आलाय। यावेळी केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि भाजपा महाराष्ट्र राज्यात रवींद्र अशा घोषणाही देण्यात आल्या। तसेच एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष करण्यात आलाय। तर महिलांनी फुगड्या घालत जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला। यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रमुख समर्थ नायक, महिला मोर्चाच्या प्रमुख स्वप्नाली साळवी तसेच भाजपाचे ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज जवळपास 288 नगर परिषदा यांचा निकाल जाहीर झाला। त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे माननीय प्रदेशाचे अध्यक्ष आमचे रवींद्रदादा चव्हाण यांचं मनापासून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खूप अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये दणदणीत असा विजय मिळवून दिलेला आहे। त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन। त्याच्या खालोखाल शिंदे गटाचे जवळपास 60 सीट आलेल्या आहेत आणि महाआघाडीच्या 213 सीट आलेल्या आहेत। त्यामुळे महायुतीच्या 213 सीट आलेल्या आहेत। महाविकास आघाडी फक्त 57 सीटमध्ये 3-4 पक्ष मिळून आटपलेली आहे। त्यांना अजून काम करावं लागेल, लोकांचा विश्वास संपादित करायला त्यांना वेळ लागेल असं दिसतंय। आणि दिल्ली ते गल्ली ते दिल्ली भाजपा हा नारा खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात देखील संपन्न होताना दिसत आहे। येणाऱ्या महानगरपालिकेवर याचा प्रभाव दिसेल का? नक्कीच याचा प्रभाव दिसेल। याच्यावरून साधारणतः आपल्याला मतदारांचा कल हा लक्षात आलेला आहे आणि याच्यामध्ये येणाऱ्या 29 महानगरपालिका, मला तर असं वाटतंय की 2929 महापालिकांमध्ये महायुतीचाच दणदणीत विजय होईल। ठाणे महानगरपालिकेत तर नक्कीच महायुतीचा विजय होणार आहे, याबाबत काही आता आमच्या मनात शंका नाहीये।